हॅलो फ्रेंड्स, प्रतीक्षाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मटन बिर्याणी. ती कशी करायची स्टेप बाय स्टेप मी सांगते आहे. तर आपण आता प्रथम मी फॉर्च्यून राईस घेतलेला आहे. हे पहा, बासमती. तो मी 1.25 किलो घेतलेला आहे. तो चांगला व्यवस्थित वॉश करून घेतलेला आहे. आता मी वॉश करते. नंतर पुन्हा त्याच्यामध्ये पाणी टाकून अर्धा तास ठेवते. तोपर्यंत मी कांदे कट करून घेते. मी 5-6 कांदे घेतले आहेत. ते अशा प्रकारे उभे चिरून घेतले आहेत, बारीक पातळ, आणि 2 टोमॅटोज घेतलेत. आता मी ह्यामध्ये फ्राय करणार आहे कांदा, जो की आपल्याला बिर्याणीच्या वरती टाकायचा आहे. त्यासाठी मी असं फ्राय करून घेते साईडला. त्यानंतर मी कुकरमध्येच बिर्याणी करणार आहे. त्यासाठी मी तेल टाकलेलं आहे 1 पेला. त्यामध्ये खडे मसाले टाकले, तेजपत्ता, लवंग, विलायची, दालचिनी, आणि हा बारीक चिरलेला कांदा. हे चांगला व्यवस्थित कांदा वगैरे भाजून घ्यायचा आहे. चांगला व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा. त्यानंतर मी इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे 3 चमचे. हेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आणि आता इथे मी पुदिना आणि 2 टोमॅटोची प्युरी टाकली आहे. त्यानंतर मी त्यामध्ये हळद टाकली आहे. हळद, धना जिरा पावडर टाकले 1 चमचा, 2 चमचे लाल तिखट, आणि हा मी बिर्याणी मसाला टाकला आहे पूर्ण 1 पॅकेट. त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्या. चांगलं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मसाला रेडी झालेला आहे आपला. त्यानंतर आपण त्यामध्ये मटण टाकणार आहोत. मटण मी स्वच्छ धुवून त्यामध्ये हळद, मीठ आणि कोथिंबीर टाकली होती. या दह्यामध्ये मी घट्ट असं दही टाकलेलं आहे 3 चमचे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हवं तर थोडंसं अर्धा पेला पाणीही टाकू शकता. त्यावर मी आता तळलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिना टाकला. कुकरचं झाकण लावून मी त्याला आता 3 शिट्ट्या देणार आहे, म्हणजे मटण शिजेल. तोपर्यंत मी इथे पाणी ठेवलेलं आहे तांदूळासाठी. त्यामध्ये खडे मसाले टाकले, खडे मसाले आणि कोथिंबीर आणि पुदिना टाकल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा नाही, अर्धा चमचा तूप टाकले. आणि हे पाणी चांगलं उकळून घेतल्यानंतर जो आपण आधी तांदूळ भिजत घातला होता अर्धा तासासाठी, ते ह्यामध्ये टाकायचं आहे. आणि 80% तांदूळ शिजून घ्यायचा आहे आपल्याला. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण तांदूळ टाकणार आहोत. कुठे आता तोपर्यंत आपल्या इथे 3 शिट्ट्या होतील. आता आपण तांदूळ टाकून घेतले आहे. एकदा मिक्स करा. आणि हे पहा, तांदूळ आपला शिजलेला आहे 80%. आणि आता आपण गाळून घेऊ. तोपर्यंत काही आपलं चिकन करून शिजलेलं आहे. खाली मसाल्याचा थोडासा, वरती राईस, तांदूळ टाकून व्यवस्थित पसरून घ्या. त्यावर कलर, फ्राय केलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिना. पुन्हा त्यावर थोडा राईस टाकून घ्या. कलर, तूप, फ्राय केलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिना हे सगळं व्यवस्थित टाकून आता पॅक करायचं झाकण.
त्याच्यावर ही चपातीचा अशी तवा ठेवायचा. आपली बिर्याणी चढवलेली आहे आणि आता झाकण लावून आपण व्यवस्थित ती गॅसवर ठेवणार आहोत. त्याखाली आपण तवा ठेवणार आहोत जाड, मंद आचेवर शिजवणार आहोत. अर्धा तास शिजवल्यानंतर आपण ते कोळसा गरम करायला ठेवला होता आणि आता आपण त्याला स्मोक देतो आहे आणि हे 10 मिनटं झाकून ठेवायचे. तोपर्यंत बिर्याणी ही छान मुरलेली असेल. तर आपली मटन बिर्याणी तयार झालेली आहे. हे पहा, खूप मस्त झालेली आहे आणि पीसही शिजलेलं असणार आहे. आपण पाहूया पुढे. आणि त्यासोबत मी रायता पण केलेला आहे आणि लिंबू. बिर्याणी आपली रेडी आहे. मटन बिर्याणीची रेसिपी नक्कीच ट्राय करा घरी. खूप सुंदर आणि चविष्ट झाली होती. घरी सगळ्यांनाच आवडली. तर हे पहा, मटनही चांगलं शिजलं. थँक्यू. तर प्रतीक्षाच रेसिपीला